नागपूरमध्ये बंगला आहे विजयगड. भिंती उभ्या आहेत, दार बंद आहे, पण त्याच्या आतमध्ये अजूनही एक नाव जिवंत आहे, अजित पवार. बंगला केवळ वास्तू नाही, इथे निर्णय झाले, इथे चर्चा रंगल्या आणि इथेच अनेकदा राजकारणा पलीकडचा माणूस दिसला. हाच तो बंगला विजयगड, जिथे मंत्रालयाच्या धावपळीतून थोडा श्वास घेण्यासाठी अजित पवार थांबत होते. वर फाईल नाहीत, पण आठवणी मात्र कायम आहेत. जे न बोलणारे आजपर्यंत फोन कॉल्स आणि मीटिंग मध्ये व्यस्त होते, आज तोच आवाज कायमचा शांत झाला. आज त्याच नावाबरोबर शांतता जोडली गेली. पण हा बंगला साक्षीदार आहे की राजकारणात कधीही न थांबणारा प्रवास आणि अचानक आलेल्या त्या थांब्याचा. महाराष्ट्राने अनेक नेते पाहिले, पण बंगल्याभोवती असलेलं मौन सांगतं की नेत्यांमध्ये असलेला एक स्वभाव आणि त्यांची आठवण ही मात्र राजकीय वर्तुळात आणि या बंगल्याच्या भोवती पण आपल्याला अनुभवायला मिळते. पवार म्हणजेच महाराष्ट्राचे दादा. ते जरी या जगात नसले, पण त्यांच्या आठवणी आणि ते नेहमी सगळ्यांच्या स्मरणात राहतील. आणि त्यांची ही एक आठवण, एक इतिहासाची रेघ या नागपूरच्या रवी भवन मध्ये असलेल्या विजयगड यामध्ये कायम स्मरणात राहणार आहे. नेशन सिटी न्यूज साठी रोशनसह मी रोहिणी, नागपूर.